हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीकही असाल तर मी इकडे माहेरी आलेली आहे. आईची तब्येत ठीक नसल्यामुळे मला इकडे 4-5 दिवस राहायला लागले आहेत, कारण की थोडीशी आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे मला इकडे येणं भाग पडलेला आहे. तर मग मी इकडे थोडा आईचे घरचे कामं सांभाळून मग मी अभ्यास थोडा जितकं वेळ मिळत नाही कामाकडे लक्षही देत आहे आणि अभ्यास बी चालू ठेवलेला आहे. म्हणजे अभ्यासमध्ये गॅप नको असायला पाहिजे, म्हणून मी अभ्यासकडे सातत्यपूर्ण लक्ष देत आहे. तर बघा कसं माहेर सांभाळणं आणि सासूरवाडीण सांभाळणं सगळ्या गोष्टी एक हाऊसवाईफला करणे, कारण की सगळ्या गोष्टी जिम्मेदारी एक हाऊसवाईफला असतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून अभ्यास करावा लागतो. तर बघा आता हॉल तिकीट 7 तारीखपासून येत आहे, म्हणजे आणि 14 फेब्रुवारीला एक्झाम आहे. तर आपल्याला अभ्यास योग्य जोमाने करणं योग्य आहे, कारण की सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करून अभ्यास करायला शिकायला पाहिजे. तर बघा मला अशा कामं करताना आता अळूची पानं ची वडी करायची होती. तर मग आईने म्हटलं की पानं थोडे तोडून घे बेटा, आणि मग हे पानं तोडली आणि थोडीशी जी खुदाई करून थोडीशी अशा कामं करायला मला खूप आवडतो. तर थोडंसं इकडे थोडा वेळ दिला आणि अभ्यासकडे सुद्धा 2-3 तास या 4-5 तास का बरं मिळत नाही, त्याच्याकडे बी अभ्यास कुठून आपल्याला अभ्यास जोडता आला पाहिजे अशा शिकायला पाहिजे. तर बघा माझ्याकडे यूट्यूबमधले सुहास BCAमधले करंट अफेअरचे लेक्चर आहेत, ते मी बघते. कोणतंही काम मिळत नाही कोणत्याही वेळे कशा पद्धतीने मग मी ते अभ्यास करत असताना म्हणजे ते ऑफलाईन लेक्चर बघते, कारण की मी नोट्स तर फक्त मोबाईलमध्ये आणलेले आहे ICTSचे. तर ते ICTSमधले थोडे लेक्चर नोट्स बघते आणि ऑफलाईन आणि उत्कर्ष अकॅडमीमधले माझ्याकडे मी त्यांचे ICTचे लेक्चर बघते आणि मग मी अभ्यास करते. तर आपल्याला किती वेळ का बरं मिळत नाही, आपल्याला सातत्य ठेवणं खूप गरजेचे आहे. कधी असं वाटते अभ्यास करायला नको, पण आपल्याला काही स्वतःमध्ये काहीतरी करायचं असेल तर आपली सगळं जिम्मेदारी सांभाळून आपल्याला अभ्यास करणं योग्य आहे. आणि मी अशा पद्धतीने आपला अभ्यास करत असते. कोणी ताई म्हणतात की कसं मॅनेजमेंट करता, अरे ताई मॅनेजमेंट करायला शिकायला पाहिजे. आपल्याला कोण काय म्हणत आहे ना काय करत आहे, कोण हसत आहे याच्याकडे लक्ष न देता आपल्याकडे आपल्या अभ्यासकडे फोकस करायला शिकायला पाहिजे. आणि मी अशा पद्धतीने आपला टाईम मॅनेजमेंट करते. आता ह्या सगळ्या गोष्टी आता एक्झाम्स 14 तारीखची एक्झाम आहे, तर हॉल तिकीट माझी याची आहे. पण आता मी अभ्यास अशा पद्धती आपला अभ्यास चालू ठेवलेला आहे. तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा, मी तुमच्या कमेंटचे नक्की उत्तर देणार आहे. आणि माझा व्हिडिओ कधी मागे पुढे होऊ शकते. तर चला अभ्यासकडे लक्ष द्या. चला भेटूया.